आज आपण बनवूया आवळा कँडी, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. चला तर बघूया कशी बनवायची. आवळा कँडी बनवण्याकरता मी अर्धा किलो आवळे घेतले आहे. आता हे आवळे आपल्याला काटा चम्मचनी अशा प्रकारे गट्टे करून घ्यायचे आहे. यानंतर या आवळ्याला पाण्यात टाकून त्यात थोडी तुरटी टाकून रात्रभर ठेवायचे आहे. त्यामुळे आवळ्यातील तुरकटपणा निघून जाईल. अशा प्रकारे आवळे रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे आवळे पाण्यातून काढून वाफवून घ्यायचे आहे. आवळे पाण्यातून काढल्यानंतर त्याला आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. त्याकरता मी एक इडली पात्र घेतलं आहे. यामध्ये थोडे पाणी टाकून अशा प्रकारे मी यामध्ये आता संपूर्ण आवळे टाकून घेतले आहे. 8 ते 10 मिनटं हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे 10 मिनटं झाल्यानंतर आपले आवळे वाफवून तयार झाले आहे. याकरता आपले आवळे व्यवस्थित शिजले की नाही हे बघण्याकरता आपल्याला अशा प्रकारे याच्यात चाकू टाकून बघायचं आहे. चाकू व्यवस्थित जात आहे याचा अर्थ आपले आवळे व्यवस्थित शिजले आहे. आता यानंतर आपल्याला हे आवळे बाहेर काढून आता आपल्याला आवळ्याची एक एक कढी वेगळी काढायची आहे. अशा प्रकारे हे आपल्याला आवळ्याच्या एक एक कळ्या वेगळ्या काढून घ्यायच्या आहे. आता यानंतर आपल्याला गूळ फोडून घ्यायचा आहे. बत्त्याने मी हा गूळ असा फोडून घेतला आहे. हा गूळ आपल्याला जे आवळ्याचे फाक आपण काढून ठेवले आहे त्यामध्ये टाकायचा आहे. रात्रभर हे दोन्ही असेच ठेवायचे आहे व त्यानंतर आपल्याला दिवसभर सावलीमध्ये हे आवळा कँडी वाळवून घ्यायची आहे. जर तुम्हाला ते थोड्या ओलसर वाटल्या तर 2 दिवस सावलीमध्ये तुम्ही वाळवू शकता किंवा सकाळच्या उन्हामध्ये याला वाळवू शकता. आवळा कँडी गुळाच्या पाण्यातनं बाहेर काढल्यानंतर त्याच्यावर अशा प्रकारे पिठी साखर टाकायची व त्याला वाळवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्या आवळ्या कँडी तयार होत असतात. तुम्ही नक्की करून बघा. वर्षभर टिकेल अशा ह्या आवळ्या कँडी आहेत. या मी गुळामध्ये बनवल्या आहे त्यामुळे पोषक पण आहेत. गुळाऐवजी तुम्ही साखरेमध्ये पण आवळा कँडी बनवू शकता.